ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपानदेवा संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्वै गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानवी जीवनात अनुसरणाच्या द्वारा किती उंच अवस्थेचा प्रसाद आपल्याला मिळू शकतो त्या प्रसादाचं गोड वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वाट्याला आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना श्रोत आहे माहिती आहे, थोडं मॉनिटर द्या. वैकुंठवासी प्रातस्मरणीय रुक्मिणीबाई शिवाजी पाटील रोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. हे उपस्थितांना सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. एक चांगला सोहळा त्यांच्या परिवाराने इथं आयोजित केला. या भोलेगाव नावाच्या गावामधील ही पानलोट रोठे पाटीलांची वस्ती या गावामधलं अत्यंत संपन्न असलेलं आणि सदाचाराने जीवन जगणारे हे कुटुंब आहे. म्हणून तर या गावाने त्यांच्या वडिलांना पोलीस पाटील केलं, त्यांच्या मुलांना सरपंच केलं, धाकट्या मुलाला विविध सहकारी सोसायटीचं चेअरमन केलं. गावाने गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी त्यांच्या पदरात घातली, वडिलांनाही घातली आणि पोरांनाही घातली. अशा अत्यंत सदाचारी त्यांचं संपूर्ण रोटे पाटलाचं कुटुंब. त्यामध्ये त्यांच्या अट्टहासातून हा सेवा, हा उत्सव, हा कीर्तनाचा एक दिवसीय सोहळा पूर्णतेला जाणार आहे. ते श्री अशोकराव शिवाजी पाटील रोटे, माजी सरपंच, त्यांचे धाकटे बंधू श्री कैलासराव शिवाजी पाटील रोटे, माजी चेअरमन विविध सहकारी सोसायटी. बसा बसा. सुकन्या सौ मनीषा ताई बाबासाहेब पाटील भागवत,
सुकन्या सौ नंदाबाई बालाजी पाटील शिंगर, संपूर्ण त्यांचं कुटुंब, त्यामध्ये नातू अनिकेत अशोक पाटील, नातू ओमराज कैलास पाटील, नात शीतल कैलास पाटील आणि नात अमृता अशोक पाटील. मी संपूर्ण त्यांच्या या रोठे पाटील परिवाराला मनापासून वंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. नाव माऊलीचं रुक्मिणी आहे, तशी तुमची माझी प्रत्येकाची आई रुक्मिणी आहे. विठ्ठल बापमाय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, असं पांडुरंगाला म्हणतो. त्या पांडुरंगाची दर्शनाची सुलभता जितकी तुमच्या माझ्या करता आहे, तितकीच रुक्मिणी मातेनं ती करून दिलेली आहे, आपण मान्य केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला काही मिळत नाही त्यावेळेला आपलं गारानं रुक्मिणी मातेला सांगितलं जातं. सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. अरे आमचा तू कोणी नाही, पण ती रखुमाई आमची माय आहे आणि तिचा तू मालक आहे, म्हणजे आम्ही पोरं आहे तुझी, असं म्हणत असताना तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात. रुक्मिणी हे या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव आहे, महिलांमध्ये सगळ्यात मोठं नाव, कारण आपली आई आहे ती, आणि त्याच नावाची माऊली या दोघं भावंडांना मिळाली. खरोखर कौतुक आहे त्यांचं. आईचा सोहळा जितका वैभवाला साजेसा असावा, काहींचं घर मोठं, कार्यक्रम छोटा, कार्यक्रम फार असा भव्य नसतो. तेवढ्यात आवरायचंय, आम्हाला आवरायचंय, मग लोकही अशा घरी पाठा फिरवतात. जाऊ द्या, घ्या तुमचं तुम्ही जावरून, सगळी भावकी एकत्रित या, घ्या उत्सव करून. पण इथं मुक्तकंठाने कार्यक्रम केला, मुक्तकंठाने आलेला समाज आहे, सगळा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातली मान्यवर. या येवला विधानसभेचे माजी आमदार आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बाबांचे चरणी प्रणाम करतो. चांगली संस्था त्यांच्या माध्यमातून येवल्यामध्ये, येवला शहरामध्ये काम करते, मी चांगलं जाणून आहे. खरं तर संभाजी पवार म्हटलं, शिवाजी पवार म्हटलं की ही नावं या येवल्याकरता काही नवीन नावं नाहीत. पवार परिवाराचं योगदान या येवलाला घडवण्याकरताचं आहे. खरोखर ते या प्रत्येक कार्यक्रमाला येवल्या तालुक्यात उपस्थित असतात. मगाशी काही दिवसापूर्वी एक श्राद्ध केलं सचिनरावांकडे, बाबा होते, त्यांचे सुपुत्र होते. आजही त्यांची उपस्थिती या रोठे पाटील परिवाराला भेट द्यायला आहे. मी त्यांनाही वंदन करतो. भजन साथीला महाराष्ट्रातलं भजन वैभव उपस्थित आहे. संगीत अलंकार माझे बंधू प्रकाशजी महाराज नाईकवाडे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संगीत अलंकार माझे दुसरे बंधू आदरणीय ऋषिकेश महाराज कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमची माऊली श्री विठ्ठल बाबा कार्यक्रमाला उपस्थित आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व, मृदंग अलंकार माझे दुसरे बंधू आदरणीय दीपक महाराज ढोकळे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. परिसरातली सगळी ही गायनाचार्य, गायक, वादक, गुणीजन महाराज मंडळी, बालदार, चोपदार, उत्तम सिस्टीम, किरण दादांची खूप दिवसांनी आज भेट होते. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. आज माझे अनेक सहकारी पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझे बंधू आदरणीय सागरजी बनकर पाटील आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. विंचूरवरून आमचे विशाल दादा सदाफळ या कार्यक्रमाकरता बंधुराज उपस्थित आहेत. माझे नितीन दादा सेंदर माऊली उपस्थित आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी, सगळे सहोदर, मित्र, बांधव या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत करून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या परिवाराने स्वतःचा परिचय केला. वडील पोलीस पाटील होते, पोरगा सरपंच झाला, सोसायटीला गेला, म्हणजे सामाजिक कामात त्यांना आवड दिसलेला परिवार आहे. थोडक्यात असं दिसतं पत्रिकेवरून की त्यांना सामाजिक जीवनात काम करण्याची आवड आहे. हे आवडीशिवाय होत नाही. स्वतःचा परिचय माणसाला स्थापन करता आला पाहिजे. हा माझा परिचय आहे, या नावाने माझी ओळख आहे. उत्तमो आत्मनो ख्याता, पितृ ख्याताश मध्यमा, श्वशुर अधम श्वशुर ख्याता, भार्या ख्याता धमा धमा. म्हणजे उत्तमो आत्मनो ख्याता, स्वतःच्या नावाने माणसाचा परिचय असला पाहिजे. का कोण आहे होते एवढी गोड चाल गायली, हा स्वतःच्या नावाने मिळालेला फर्स्ट क्लास परिचय. उत्तमो आत्मनो ख्याता, स्वतःच्या नावाने जो परिचय, जी ओळख माणसाला मिळते ती उत्तम ओळख आहे, फर्स्ट क्लास ओळख. उत्तमो आत्मनो ख्याता. पण पितृ ख्याताश मध्यमा, बापाच्या नावाने तुम्हाला जर ओळख मिळत असेल तर ती ओळख चांगलीच आहे, पण मध्यम आहे, क्लास सेकंड आहे. फर्स्ट क्लास ओळख स्वतःच्या नावाची, सेकंड क्लास ओळख
बापाच्या नावाची. अधमश्वशुरख्याता, सासऱ्याच्या नावानं काही केलं ओळख आहे, थर्ड क्लास ओळख आहे ती. काय त्या ओळखीला जगात किंमत नाही. अधमश्वशुरख्याता, पण भार्या ख्याता धमाधमा. बायकोच्या नावाने ज्याला ओळख असेल त्याला क्लासच नाही महाराज. विठ्ठल पुरुषार्थाचं जीवन आपल्या नावाने व्हावं, पुरुषार्थाचं जीवन बापाच्या नावाने व्हावं, बाकी कोणाच्या नाही. अरे आपल्या मनगटातली ताकद आणि या डोक्यातली मर्यादा हे कोणापुढं झोकवावं लागतं आणि हे कुठं वापरावं लागतं, या दोन गोष्टी ज्याला कळाला त्याची ओळख जगामध्ये निर्माण व्हायला फार उशीर लागत नाही, फार विलंब लागत नाही. वाव, मनगटाचा अंदाज यावा माणसाला. माझा आवाका एवढा आहे, मी एवढा प्रवास करू शकतो, माझा आवाका जिल्हा परिषद आहे, कळावं. माझा आवाका ग्रामपंचायत आहे, कळावं. त्रास होत नाही. माझा आवाका पंचायत समिती आहे, 10-15 गाव आहे, कळावं. क्षमता कळावी, माणसाची ॲबिलिटी आपल्याला कळावी, काय माझी क्षमता आहे. त्याबरोबर मनुष्याच्या लिमिट्सही कळाव्या, मर्यादा कळाव्या, मी कोणापुढं कसं वागलं पाहिजे. ते ज्या माणसाला कळतं त्याला जगात कोणी लहान ठेवू शकत नाही. अहो, तुम्हाला लहान ठेवण्याकरता प्रयत्न करणारी लोक असतील, पण तेही प्रयत्नच करताय, तुम्ही प्रयत्नच करताय. तुमचे प्रयत्न जर या दोन सूत्रात असले तर जगातले कोणाचेही प्रयत्न तुमच्या पुढे टिकणार नाही. दोन गोष्टी अत्यंत मनुष्याच्या स्वच्छ असाव्या, निकोप असाव्या. काही गोष्टी मनुष्याने कानाच्या आधारावर चालतात, दृष्टीच्या आधारावर चाललं पाहिजे, जगामध्ये त्रास होत नाही. सध्या निम्मे जग कानाच्या आधारावर चालतंय. तो तुला असं म्हटला होता, त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. अरे त्याच्याबद्दल तर अशी चर्चा आहे, ऐकू द्या फक्त लोकांना. यावर तालुके गाव घरं बिघडली महाराष्ट्र, बाकीच्यांचं काय. 20-20 वर्ष जावा सोबत राहिल्या, पण एकदा फक्त शेजारणीनं सांगू द्या ती काय तुझ्या पोरांचं चांगलं पाहत नाही. दुसऱ्या दिवशीपासून तिच्या वागण्यातच बदल होतो मा. ती म्हणते ही चांगलं पाहत नाही. नवऱ्याला म्हणते आता काही सोबत राहता येणार नाही. दृष्टी बदलली की मनुष्याचे विचार त्याच दिशेनं प्रवास करत असतात. जपस तदर्थ भावना, जसा अंतःकरणात विचार आला तसेच तुम्ही होता. एक वेळचा प्रसंग असा आहे, जसा विचार आला, विचार करता 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 माणूस तसाच होऊन जातो. याचं उत्तम उदाहरण श्रीलंकेत सापडतं. श्रीराम प्रभूची भार्या, तुमची माझी आई जानकी माता, तिला ज्या वेळेला रावणानं अशोक वाटिकेत नेलं. रावणाच्या वाटिकेचं नाव आहे अशोक. शोक म्हणजे दुःख, अ म्हणजे नाही. येथे दुःख कधीच जन्माला येत नाही अशी वाटिका होती रावणाची. पण अशा अशोक वाटिकेत सुद्धा तिला शोक करावा लागला. वासुकीच्या वनी सीता शोक करी, काय केलं तिनं? दुःख व्यक्त केलं. पण भगवंत त्या त्रिजटा नावाच्या तिच्या त्या राक्षसींची सिक्युरिटी गार्ड होती, तिथं सुरक्षाकर्ता होती सीतेच्या, तिच्या स्वप्नात गेले, तिला सांगितलं की माझी भार्या आहे, ती त्रैलोक्याची मालकी नाही, ती आदिशक्ती आहे, बरं तिच्या सेवेत नको कमी पडजो. अरे बापरे, ती म्हणे ही आदिशक्ती रावणानं इथं आणली. ती आली आणि तिनं सीतेला सांगितलं, सीते मी रावणाच्या नगरीत नोकरीला असली तरी माझ्या इमानदारीवर संशय घेऊ नको, घेऊ नको. काही लोकांना घ्यावं लागेल. आमचा मगाशी विषय चालू होता, काही चुकीच्या पोलीसवाल्यांकडे सगळ्यांकडे पाहण्याची नजर माणसाची बदलते. काही वेळेला पोलीस विभागात अनेक चांगले अधिकारी, अनेक चांगली काम करणारी माणसं खूप चांगलं जीवन जगतात. आपल्या हातून 100 गुन्हेगार चुकले तरी चालतील, पण एखाद्या निरपराधाला आपल्याकडून त्रास होऊ नये याचा आटोकाट प्रयत्न करणारी काही माणसं असतात. ती म्हणे रावणाच्या नगरीत राहते म्हणून तुझी दृष्टी नको बदलू देऊ, मला तुझी उद्यापासून मैत्री समज, कारण मला माहितीये तू कोण आहे, मला तुझं स्वरूप कळालंय, हळूहळू तुझा विश्वास माझ्यावर होईल. आता तिचा सीतामाईचा लवकर विश्वास होईना. एकदम वाईट माणूस एकदम चांगलं बोलायला लागला. देवाला नावं ठेवणारा माणूस रामकथेचा महिमा सांगायला लागला. पटत नाही ना. आमच्या गावात एक माणूस दररोज रामकथेला जायचा, कधीच देव न मानणारा, पण गावातले काही माणसं म्हणत पा त्याला गळत टोकू नका, पूर्ण दिवस कथा ऐकू द्या त्याला,
7 दिवस त्यानं रामायण ऐकलं आणि त्याला विचारलं, वा वा कशी वाटली कथा? तो म्हणे काय जोरदार कथा होती राजू. काय घेतलं तुम्ही कथेतलं? अरे बापरे, मी एकच संदेश घेतला. कोणता? तो म्हणे दुसऱ्याची बायको पळून आणायची, मेलो तरी सोडायची नाही. म्हणजे यानं कोणाचं घेतलं? अरे ज्याचा बुद्धिभेदच झालाय त्यानं असे किती पुराण ऐकले तर त्याचं भलं होईल. असं होत नसतं. ते जे का सज्जनाला विचारलं तुम्ही रामकथेतलं काय घेतलं? तो म्हटला मी रामकथेतलं हे घेतलं, जो न्याय मार्गाने चालतो त्याला पशु पक्षी सुद्धा सहकार्य करतात, आणि जो कुमार्गाने जातो त्याचा सख्खा भाऊ सुद्धा त्याला सोडून देतो. हा रामायणाचा मूळ संदेश. अरे न्याय मार्गाने जाणाऱ्या भगवान श्रीरामाला वानरासारख्या प्राण्यांनी सहकार्य केलं, आणि कुमार्गाने दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवणारा रावणाला सख्या भावानं सोडून दिला. हा संदेश आहे रामायणाचा. ते म्हणे माझ्यावर तू विश्वास ठेव, मी तुला सहकार्य करेन. सीतामाईची तिची चांगली मैत्री झाली. त्याच्याकडचे प्रमाण आपल्याकडे उपलब्ध आहे. एक दिवस ती त्रिजटा तिची ड्युटी आटोपली आणि घरी गेली. सीतामाई रडत होत्या, रात्रभर रडल्या. आणि ज्या वेळेला त्रिजटा ड्युटीवर आली सकाळी, तिच्या सुरक्षेकरता आली, त्यावेळेला त्रिजटाच्या जागेवर जाणाऱ्या स्त्रीने तिला सांगितलं, मी हिला सांगत होतो रडू नको, पण ही रात्रभर रडत होती. त्रिजटा सीतेजवळ बसली, म्हणे सीते काय रडत होती ग? तुला हजारदा सांगितलं मी रडू नको रडू नको, काय रडत राहते ग? काय झालं तुला रडायला? तुझ्या नवऱ्यावर विश्वास आहे? तुझा राम तुला घ्यायला येईल? तुला इथून घेऊन जाईल? रावणाला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा देईल. तुझ्या नवऱ्याच्या मनगटावर बाजूवर तुला विश्वास आहे? विश्वास आहे. तो त्रैलोक्याचा मालक आहे. तुझ्यात त्याचा जीव आहे, प्रचंड जीव आहे. मग रडते का? ती म्हणे मी एक चित्र पाहिलं म्हणून रडते. काय पाहिलं ग? ती म्हणे एक भिंगोटा एका आळीला घेऊन आला, आणि त्या भिंगोट्यानं ती आळी इथं ठेवली. येऊन फिरून यायचा, आणि तो भिंगोटा तिला चोच मारायचा. मग ती धाकात राहायची. त्यानं एक दोनदा तिला दणका दिला, मग ती आडी थरथर कापत असा विचार करायची, तो भिंगोटा येईल मला मारेल, मला खाऊन घेईल. तो भिंगोटा येईल मला मारेल, मला खाऊन घेईल. तो भिंगोटा येईल मला मारेल, मला खाऊन घेईल. असा विचार करता करता त्रिजटे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ती आळीच भिंगोटा झाली. अगं मग यात रडण्यासारखं काय? ती म्हणे ज्याचं चिंतन करतो तसं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं म्हणून मी रडते. जपस तदर्थ भावना, चिंतने तद्रूपता, तेच रूप प्राप्त होतं. तुला रडण्याचं कारण काय? त्याचं कारण असं मी कायम राम 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 म्हणते, आणि मी राम म्हणता म्हणता जर राम झाली तर मग 2 राम होतील. आमची राम सीतेची जोडी काही राहणार नाही. 2 रामाचं करू काय? त्रिजटा फार हुशार होती. ते म्हणजे सीते तू राम 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 म्हणता म्हणता राम होऊ शकतं हे मलाही मान्य आहे. पण तुझा नवरा तर तिकडे सीता 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 करतोय. जर सीतेचा राम झाला तर रामाची सीता आहेच ना. पुन्हा तुम्ही राम सीता आहेच ना. जपस तदर्थ भावना, जशी जशी जपाची धारणा वाढते तसंच सौंदर्य, तसंच रूप, तसंच वैभव तुम्हाला मला प्राप्त होत असतं, ध्यानात ठेवा. म्हणून मनुष्याने कायम परमात्म्याचं चिंतन ऐकावं. आपण त्याच्यासारखे होतो. संतांचं ऐकावं. संत होणार नाही पण त्यांच्या नजरेतले साधक मात्र आपण जरूर होतो. ऐश्वर श्रवणात भक्ती ही उत्पन्न नापी वर्धते. सर्व दर्पणामध्ये आलेला गोड श्लोक आहे. असं म्हणतात, ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही, ऐश्वर्य ऐकलं देवाचं की भक्ती ही उत्पन्न. हा भक्ती अंतःकरणात उत्पन्न होते पण नापी वर्धते. उत्पन्न होते पण वाढत नाही. मग भक्ती वाढवण्याकरता काय करावं लागतं? विना गुणानुसंधानात, त्याचं गुणाचं अनुसंधान साधता आलं पाहिजे. विना गुणानुसंधानात
भगवत पाद्य पद्मयो हो ते असं म्हणतात. भगवत पाद्य आणि त्या पाद्याची योग्य सेवा तुम्हाला घडावी असं वाटत असेल किंवा भगवत उत्तम उपासक तुम्हाला घडायचं असेल तर देवाशी अनुसंधान साधता आलं पाहिजे. मग ते अनुसंधान कोणाच्याही माध्यमातून साधता येत नाही. त्या अनुसंधान साधण्याकरता तुम्हाला केवळ आणि केवळ संतांची वचनं आपल्या आयुष्यात उतरवता आली पाहिजे. मग ते अनुसंधान किती काळाकरता साधायचं? महाराज म्हटले कालाला मर्यादा नसावी इतक्या काळाकरता साधायचं. खूप मोठं व्हायचं. आपण कसं मोठं व्हायचं? महाराज म्हटले अमर व्हायचं. अमर होणं सोपं आहे? या जगात 3 गोष्टी कठीण आहे. 1 ज्ञानी होणं कठीण आहे. 2 सुखी होणं कठीण आहे. 3 अमर होणं कठीण आहे. ज्ञानी होणं सोपं नाही. तुमच्या माझ्यासारखं ज्ञानी होणं फार सोपं आहे, पण संतांच्या भाषेत ज्ञानी होणं कठीण आहे. इह पर लोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मोही शुद्ध ज्ञान ज्याचे मोही शुद्ध ज्ञान ज्याचे मोही ज्ञानी व्हावं, पण इथंही उपयोगाला आलं पाहिजे आणि परलोकालाही उपयोगाला आलं पाहिजे. एवढं ज्ञान आहे आपल्याजवळ. अरे जेवायचं ज्ञान नाही लोकांना. जेवावं कसं याचं? बाकीचं काही शिकवता. झोपायचं ज्ञान नाही आपल्याला. आपण अज्ञ माणसं आहे. एखादा म्हणेल मी इंजिनियर आहे, लाव बरं पांढरे 2 मध्ये. अरे तुझं ज्ञान विशिष्ट क्षेत्र करताय बाबा. जर आम्हाला एखाद्या गाडीचा नट खोला लावला तर जमेल का तो? आपण अज्ञ माणसं आहे. सगळ्या क्षेत्रातलं सर्वज्ञ कोणाला म्हणतात? ज्याला सर्व काल सदा त्याचं ज्ञान टिकून आहे. सदैव आपल्याला कायम ज्ञान नसतं. घराच्या बाहेर आलो की घराचं ज्ञान नाही. तुमच्या घराच्या पायऱ्या, घराच्या चढतानाच्या पायऱ्या किती तुम्हाला ध्यानात आहे का? कोणाच्या ध्यानात आहे? माया नाही तर तुमच्या घरी ध्यानात आहे? तुमच्या घरी तांबे किती माहिती का तुम्हाला? काय सांगता येईल? आपण जाऊ द्या. महिलांना प्रश्न विचारतो. आताच्या आता 1000 रुपये देतो तुम्हाला इथल्या इथं. तुमची वेळ लगेच चालू होईल, लगेच संपेल. सांगा तुमच्या उजव्या हातात आणि डाव्या हातात किती किती बांगड्या आहे? वेळ संपलेली आहे तुमची, मोजू नका बांगड्या. आपण अज्ञ आहे. आपल्या देहाचं, आपल्या घराचं ज्ञान आपल्याला नाही तर सर्वच विश्वाचं ज्ञान कसं असं? पण तो सर्वज्ञ आहे. कळत नाही माणसाला. मी विनोदात बोललो नाहीये की तुम्ही जेवणात जाओ, परिस्थितीच अशी आहे. किती मूर्खासारखे वागतात लोक. श्राद्धाचं असू द्या, लग्न असू द्या, इतके बावळटासारखे माणसं जेवणा करता काही करतात. काहीच नसतं बरं का. करोडपती लोक. नाही मला लवकर जायचंय. अहो लवकर सगळ्यांनाच जायचंय, पण निदान जेवणा करता तरी थोडा. आपण सार्वजनिक उपक्रमात गेल्यानंतर सगळे माणसं बसले त्यांच्यासोबत बसावं लागतं. सगळे उठले त्यांच्यासोबतच उठावं लागतं. देवात जेवणाच्या वेळेला विधी आहे, यज्ञ आहे, तो शांततेत असला पाहिजे. पाणी फिरवून घेता आलं पाहिजे. नाही आमच्या गावात तर 3 पंक्ता उठल्या तरी 2 जण जेवत होते. 3 पंक्ता जेवूनच राहिले. त्याचं शेजारी म्हणे आता उठणं गड्या आता जादा झाली. 3 उठल्या पंक्ता तरी तिकडचा म्हणे जेव जेव. पंक्ती जेवणाची वेळ 12 ते 3 आहे. पण
पत्रिकेत लिहिलेलं आहे जेवणाची वेळ 12 ते 3 मरायचेच काम आहे या लोकांना. काय ज्ञानी कोणालाही वावट होता येत नाही, सुखी कोणालाही वावट होता येत नाही. सुख कोणाला आवडत नाही. सुख पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने भार्या गौतम पत्ते सत्यम च सते मध्यम मध्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. कोणाला आवडत नाही हो सुख. पुत्रो जनन्ये आईला जन्मदाता पोरगा जेवढा आवडतो तेवढं जगाला सुख आवडतं. बाळ एक एकुलता त्याच्या माता हानितल्या लाथा मग पाटोळा पैठण ही नेसविता क्षोभली माता. अहो एखाद्या बाईला जेवण सांगा तुम्ही, तिला जेवण सांगा ती दुसऱ्या दिवशी जेवायला येऊ तिनं तिचं बाळ सोबत आणू द्या. तुम्ही म्हणाल त्या बाळाला ह बाई त्या पोराला बाहेर ठेवू, तू येईल कोणती तरी माय जेवायला तुमच्या घरी. पोरग तरी बळजबरी यायला लागलं, लात मारली घर मारखाना. नाथ महाराज म्हटले अरे तू येवल्यातली भारीत भारी पैठणी आण, कापशेंची आण, कोणाची आण, कोणाची आण, पण पाटोळा पैठणी नेसविता माय तुझी काही आनंदित होणार नाही. त्या बाईला काही बरं वाटणार नाही. का बरं वाटणार नाही? अरे त्याचं कारण आहे पुत्रो जनने आईला मुलगा आवडतो पण तिला त्या मुलाच्या पलीकडे कोणी आवडत नाही. चला पुढं लक्ष द्या. पितृ जननी प्राणनाथांच्या पत्नी पत्नीला पती आवडतो, सर्वस्वी मालक आवडतो, तिला त्याच्या पलीकडे काही आवडत नाही. भार्या गौतम पत्ते नवऱ्याला काय आवडतं? त्याला नातेवाईक आवडतात. पण कोणाचे? बायकोचे. भार्या गौतम पत्ते सासरा मेवणी माणसाला तेवढी आती आवडत नाही. आपल्या आईची नाही, आपल्या बायकोचं सोयर पण आपल्याला आवडतं. मला एक जण म्हणे तुमचे नातेवाईक कसे? म्हटलं बापा खूप चांगले माझे नातेवाईक. असं वाटते फुलं टाकत याच्या अंगावर पण कुंडी सहित. आपले नातेवाईक काय आपल्या उद्धाराला कारणीभूत ठरणार आहे महाराज. चला भार्या गौतम पत्ते सत्यमच सते. विचारा संतांना काय आवडतं? संतांना सत्य आवडतं, दुसरं काही आवडत नाही. चला पुढं. सत्यमच सते मध्यम मध्यपाय. कितीही माणूस चांगला राहू द्या दिवसभर, ज्याला प्यायची सवय त्याला दुसरं संध्याकाळी काहीच आवडत नाही महाराज. त्याला मद्यपानच आवडतं. ते काही माझ्या वडिलांनी लिहिलंय, सूत्र आहे ते. काही द्या तुम्ही त्याला. आमच्या गावात एका माणसाला इतकी दारू प्यायची सवय, त्यामुळे त्याला घरचे पोरं बायको आवरून ठेवायची. पिऊ नका तुम्ही, दिवसभर फार चांगला वाय. संध्याकाळ झाली की घरचे कोणी पैसे द्यायचे नाही त्याला दारू. घरात त्याच्या शेतात कांद्याकरता पाईप टाकलेले होते, पीव्हीसी पाईप नसतं आपले स्प्रिंकलर पर्यंत जाणारे, आणि ते नवीन होते. यानं तो नवीन पाईप नेला विकायला. मग ते पाईप कोणी घेतला नाही भंगारवाल्यांनी. ते म्हटले चोरीचा असू शकतो. ते म्हणत आम्ही नवीन पाईप घेऊ शकत नाही. बरं तुम्ही नवीन पाईप तुम्ही घेऊ शकत नाही, पाण्याचे तुकडे केल्यावर तर तुम्ही घेऊ शकता ना. त्यानं नव्या पाईपाचे खांड केले. मध्यम मध्यपाय सोपं नाही ते. देवोपी भक्ताय. भक्ताला काय आवडतं? देव आवडतो. देवाला काय आवडतं? भक्त आवडतं. पण त्याचं शेवटचं सूत्र आहे सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. सगळ्यात जास्त माणसाला काय आवडतं? तर सुख आवडतं. कोणाला असं वाटतं आपल्याला दुःख व्हावं? कोणी भावे ना जीवे. अरे गरीब कोणाला आवडतं? दरिद्री आवडे ना आवडे परी ते भोगणीची पडे. कोणत्या माणसाला गरिबी आवडते? कोणाला दुःख आवडतं? आवडत नाही. मी तुम्हाला एक सूत्र सांगतो. जे माणसाला उरावं वाटतं ते सरच जातं, आणि जे माणसाला सरावं वाटतं ते पुरून उरतं. आयुष्य माणसाला उरावं वाटतं त्याचा स्वभाव सर नाही, आणि दुःख माणसाला सरावं वाटतं त्याचा स्वभाव पुरून उर नाही. विठ्ठल माणसाला आवडते. मला मरण येऊ नये. कोणालाच मरा वागा मरा हा बोल न सहाती. मर म्हटलं माणसं म्हणता मरा म्हणता आम्हाला जगू द्या, तुम्ही जा, आम्हाला राहू द्या. मराव कोणाला वाटत नाही.
पण सगळ्यांनाच मरावं. रुक्मिणीबाईंनी त्यांचा देह ठेवला असा. एक दिवस तुम्ही सगळे उभे असलेले माझ्या सहित सांगणाऱ्या सहित बसलेल्या सहित एक दिवस तर बॅनरवर हा फोटो कधीतरी लागणारच. कोणाचा कधी लागेल हे जरी माहिती नसलं तरी फोटो लागणार नाही असं म्हणणारा माणूस मंडपात आहे का? कोणीच नाही. धाडच नाही तुमचं माझं कोणाचं. एक दिवस हा फोटो लागणार म्हणजे लागणार. एखादा म्हणेल आम्हाला अमृत भेटलं, मग तुम्हाला अमृत तुल्य चहा भेटेल, अमृत भेटणार नाही. पण एखादा फारच प्रयत्न करणारा असा भेटलंच, समजा चंद्रामृत असो कसे होईल, एखाद्यानं काय प्रयत्न केले तर भेटू शकतं महाराज म्हटलं. पण महाराज मी तुम्हाला त्याची पुढची ओवी सांगतो, तुम्हाला अमृत भेटलं तरी तुम्ही मरणार आहे. का? अमरामृत पान करीती शेखी तेही मरोनी जाती. जे कथामृत पान करीती ते नागविती कडी काळा. अरे अमर झालेले अमृत पिलेले सगळे मेले. येत नाही उर अवतार येत नाही अवतार अरे तू काय गुरबी धारण करून राहिला? कोण टिकलं उदंडाची झाले जन्मनिया मेले परी त्यांचे नाव ने हे कोणी चराचरी. मरण हा शब्द ज्याला माहित आहे ज्याला ठाऊक आहे तो माणूस कोणाची वादच घालत नाही. काय चिल्लर चाललर लोकांशी मृत्यूच्या आधी वाद घालत बसता. इतकी तयारी करा की काळाबरोबर युद्ध करता आलं पाहिजे माणसाला तुकोबारायसारखं. आपल्याला तो येणार नाही घ्यायला, पण त्याचे दूध तर घाबरले पाहिजे. खालचे का हाताखाली काम करणार आहे किंवा यांनी टाळ वाजवला हो, हे भजनात होते हो, हे कीर्तन करायचे हो, असं कधीतरी कोणीतरी. माणसाला मृत्यूचा धाकच राहील. नर कपडन को डरे आचार्य म्हणतात. नर कपडन को नाही. माणूस जेवढा कपडे भरायला घाबरतो तेवढा जरी मरणाला घाबरला तरी त्याचं चांगलं होतं. काय आचार्यांची भाषा आहे. नर कपडन को डरे, नर कपडन को नाही. एसटीतलं शीट खाली असू द्या, धूळ भरलेलं असू द्या, धुळेनं भरलेलं असू द्या, बसत नाही माणसं. म्हणतात शीट खराब होईल, ते आपले कपडे खराब होतील. नर कपडन को डरे पण नरक पड नको नाही. काय महाराजांची गोड भाषा आहे. नरकात पडायला तो घाबरत नाही, कपडे भरायला घाबरतो. कोणालाही वाटतं अमर व्हावं, पण अमर तुम्हाला कोणी करणार नाही. पण मी विश्वासानं सांगतो तुकोबारांचं ऐकलं तर आपण सगळे अमर हो. अहो महाराज, ज्ञानी होता येत नाही, आम्हाला सुखी होता येत नाही, तसं अमरही होता येत नाही म्हणतात. तुकोबारे म्हटले होताच येत नाही, पण आमचं ऐकाल तर अमर व्हा. काय व्हावं लागेल अमर होण्याकरता? अनुसर
अनुसरे तो अमर झाला. महाराज म्हटले अमर व्हायचं सूत्र मी तुम्हाला सांगतो. काय होईल? तुम्ही अमर व्हाल, पण कोणी अमर तुम्हाला आणि मला करू शकत नाही. देहाने जरी आपल्याला अमर तत्व प्राप्त होत नसलं तरी आपल्याला आपल्या बुद्धीच्या स्थैर्याने, आपल्या कर्माने, आपल्या कार्याने मात्र अमर होता येतो. कोण देतं ते अमरपद? देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. देतान म्हणसाना थोर वैरी यासी ते सार्थकांती वासुदेव आद्य छंदे. एका आजा मेळा उद्धरीला येणे नामे मुकुंदे. एका आजा मेळ उद्धरीला नामे येणे मुकुंदे. देतो अमर पदे. अरे देताना म्हणे साना थोर वैरी आहे, वैरियाची ते सिदे. बरोबर बोलतात. पुढं देह सार्थकांती वासुदेवाद्य छंदे. कोण देत? ते काय खेरापद आहे का अशी वाटायला? अरे ते देवाचं देणं आहे. त्यानं दिलं तर तुम्हाला मला ते मिळवता येईल, अन्यत्र ते कोणी मिळवण्याचा प्रयत्न कुठेही करू नका. पण तुकोबार म्हटले आमचं ऐका आणि तेवढं दान तुमच्या पदरात पाडून घ्या. कशाच्या आधारावर मिळेल? अनुसरे तो अमर झाला. अनुसरण स्वीकारा, मोठे व्हा. ज्याला हात जोडायची सवय तो माणूस कधीच लहान राहत नाही. फक्त हात कुठं जोडावं माणसाला कळालं पाहिजे. कोणापुढे हात जोडण्यात मजा नाही आणि कुठेही ताठर भूमिकेत चालण्यात सुद्धा मजा नाही. या दोन्हीतून आपलं आयुष्य पुढे न्या. आपल्या जीवनात खरोखर क्रांती होईल. महाराज मला असं वाटतं तुकोबारांची वाणी अभ्यासता मनुष्याच्या जीवनात खरोखरच प्रकाश पडतो. मनुष्याचं जीवन हे संतांच्या वाणीनं अंधकारातून ज्ञानाकडे जात असतं. म्हणून कीर्तनात बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, 10, 15, 20 अभंग तुकोबारांचे तुम्ही रोज वाचत चला. ज्ञानोबारांच्या ओव्या वाचत चला. भगवंताचीच कृपा आहे की तुम्ही रोज सकाळी उठून राहिले. मी उठून राहिलो झोपेतून. आपण जर उठलो नाही तर आपल्या दारी गर्दी होईल. अरे झोपवणारा आणि उठवणारा जगन्यंत आहे. त्याच्या सूत्रात त्याच्या चाकोरीत जीवन जगलं तर माणसाला बरं होतं. त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. पण जगलो तर अन्यथा नाही. काय लोकांच्या घरी काही करोडपती हो माणसं, पण दारात पाय ठेवा वाटत नाही अशी दरिद्री अवस्था आहे त्यांच्या विचाराची. पैसा मावत नाही. दार उघडलं तर नोटांचे बंडल बाहेर येतील.
पण थांबावं नाही वाटत महाराज त्यांच्या घरात. का? आदरच नाही, सन्मानच नाही, प्रेमच नाही, काही अनुसरणच नाही. या राम राम माऊली या, कोणी येऊ द्या तुमच्या घरी, फक्त हात जोडून म्हणा राम राम या, कसे आलात, काय बरं वाटतं समोरच्याला. आधी माणसं पाणी द्यायचे, महिला पाणी द्यायच्या, पाणी घ्या, दूध घ्या, ताकाचा ग्लास, दह्याचा ग्लास, हे सगळे उपचार झाले की मग विचारायचे काही काम होतं का. अशी पद्धत होती. आता तो कोणी वाढत आलं की बाई बाहेरूनच म्हणते काय हो, तो म्हणतो जातो हो. काय थांबेल तू तिथं, काही मवाळता बोलण्यात तसं नाही. लांबून पाणी आणायचे बरं तेव्हा, आता पाणी घरात आलं, पाणी तेव्हा लांबून भरला बोलांडू निरिता करी घट मिस पाणी गोविंदाची कट चाले दडा दडा ओसंडून वाट, चाले दडा दडा ओसंडून वाट, पाही पाही अबा उभा असे तोची निटवो. नदीहून पाणी आणायच्या पण आलेल्याला पाणी पाजायच्या. आता आणा लागते कोणा बाईले नदीहून पाणी. आता तर माठात नळ, फ्रीज मध्ये नळ, कूलर मध्ये नळ, बाटलीत नळ. तुम्ही फक्त 5 वर्ष थांबा, पाहुणे आले की तोंडात बी नळ घ्या आणि घ्या. कोणातून आले बापा, जिरून घ्या तुमची. अतिथी देव बाबा. कुत्र्यापासून सावधानी या बोर्डाशिवाय आता दारावर बोर्ड नाही. सुस्वागतम, अनुसरण, हे नाटकाची भूमिका चालली लोकांची. असे 2-2 तास कीर्तन ऐकणारे आमदार होते बुवा. हे पुस्तकात सांगा लागेल आमच्या सारख्या पोरांना पुढं. आता पुस्तकात मला सकाळी 4 फोन आले आज तुमच्या काळातले. लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री, 4 फोन. मी एक फोन उचलला त्यांचा आणि त्यांना म्हटलं, आता त्यांना वयोमानानं जर कमी ऐकायला येत, त्यांना म्हटलं काका आम्ही तुम्हाला फोन करतो. ते जयंतराव पाटलांकडे माझ्या कीर्तनाला होते. ते म्हटले माझ्या पत्नीचं पुण्यस्मरण आहे, तुम्ही आलंच पाहिजे. तिकडं पद्धत आहे रात्रीच्या कीर्तनाची, सगळ्यांनी होत तिकडं. त्यांना म्हटलं भाऊ मला काही शक्य नाही होणार. कीर्तनाच्या आवड त्यांचे एवढे प्रमाण पाठ आहे, ज्ञानोबारांच्या तुकोबारांचे. का तुम्ही सोबतच होते सागरला, इतकं पाठ आहे पिनू भाऊ माऊली, अनेक तुकोबारांची चरण पाठ. अरे असे लोक आता पुस्तकात वाचायला सापडतील. पण कालांतराने मग प्रभाव झाला वाणीचा, माळही गळ्यात आली, गंधही लागला, वारी सुरू झाली. असं असतं. ज्ञानोबा तुकोबारांच्या विचारानं माणूस जीवन जगला, खरोखर त्याच्यात बदल होतो. पण वेळोवेळी त्याचा आघात ठेवा. अनुसरणाची सवय घरातल्या प्रत्येकाला असली पाहिजे. घरातलं अनुसरण रोज असावं. सोनीने मर्यादित जीवन जगलं. सासूच्या काही काळ 10 वर्षाचा तिचा जाच म्हणा, तिचा आदेश म्हणा सहन करायची भूमिका ठेवा. पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं असेल. अरे बेतीतलीच घरं चांगली आजही. तुम्ही खूप मोठे व्हा पण बापाला घाबरा, खूप मोठे व्हा पण बापाला घाबरा. जो बापाला आणि पापाला घाबरतो त्या घरात आनंदच आहे. त्या घरातला आनंद नाही हिसकू शकत तू. मुस्लिम समाजाचं घर विचारायचं काहीच नसू द्या घरात, पण तो त्याच्या बापाशी असा वागतो जसा मित्र आहे त्याचा. पहा तुम्ही, चेष्टा करतात ते त्यांच्या बापाची. एखाद्या दिवशी बापाचं शर्ट घेऊन घालून बाजारात येतात. बाप घरात. इतकं फ्री माइंडेड वातावरण हिंदूच्या घरात असण्याची नितांत गरज आहे आज. तुमची मुलं तुमचं ऐकत नाही, माझा मुलगा माझा ऐकत नाही. याला कारण तुम्ही तुमच्या पोराशी, मी माझ्या पोराशी बोलणं सोडलं. संवाद ठेवा. हाताला धरून बसा त्याच्या. संध्याकाळी लाजू नका. इथं काय लाजायचं? 2 भाऊ आहे पण क्रिकेट खेळता सोबत मुसलमानाची पोरं. लाज नाही वाटत त्याला? छोटा दुसऱ्या टीम मध्ये, मोठा दुसऱ्या टीम मध्ये सोबत. आपल्या तर कीर्तनात एक गेला तर म्हणतं बरं वाटत नाही, भाऊ गेले. हे बदला. सोबत राहा, संघटित राहा, आनंदात राहा. रोज संध्याकाळी जेवायला तरी सोबत बसा. आईला समोर बसवा, भावासोबत मांडीला मांडी लावून भोजन करा. हेच खरं तुकोबारांच्या भाषेतलं अनुसरण आहे. खूप कीर्तन ऐकतात लोक, पण लोकांना असं वाटतं हे रुक्मिणीबाई करताय कीर्तन.
या कीर्तनाचा आणि आपला काय संबंध आहे? अरे रुक्मिणीबाईंनी लोक साधला, आता परलोकाची यात्रा सुरू झाली. हे तुमच्या माझ्याकरता शिल्लक आहे, बसलेल्या लोकांकरता. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा. मगरुरीत जीवन जगणारी इतिहासात एक सुद्धा जिवंत नाही, आणि लिनते जीवन जगणारी इतिहासातून एक सुद्धा बाद झालेली नाही, ध्यानात ठेवा. म्हणून विनयानं राहा. विनय मनुष्याला आयुष्याला कारण सोबतीला येतो. काही काळाने तुमची परीक्षा होत असते. तुम्ही अमर व्हाल. संत 3 गोष्टींना अमर झाले. 1 त्यांच्या कीर्तीनं अमर झाली. 2 त्यांच्या ज्ञानानं अमर झाली. आणि 3 समाधीनं अमर झाली. 3 गोष्टीची प्रमाण आपल्याकडे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या राहिले ते ज्ञान जगा माझी 1, राहिल्या त्या समाधी जगा माझी 2, आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी 3. यालाच अमरपद म्हणतात. अनुसरे तो अमर अमरपद आपल्या पदरात घालेल. फक्त आपण अनुकरणाकडे जाऊ नका, अनुसरणाकडे चला. अनुकरण म्हणजे नाटक आहे, आणि अनुसरण म्हणजे शरणागती. योग्य स्वभावातच शरणागती असू द्या. स्वभावानं शरण आलेलं वेगळं. 10x10च्या खोलीत तर कोणी कोणाच्या पाया पडते, पण 10x10च्या खोलीत लोकांतात माणसाला झुकावं वाटत नाही. असं आहे. लोकांतात ज्यानं हात कधी जोडणं सोडलं नाही, तो कोबरे म्हटले तो अमर होणार. त्याला भगवंत कमी प्रसाद देणार नाही. दान हे धर्मातलं असू नये, दान स्वभावात असावं, दान गुणात असावं. एक दिवस तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, धर्मराजा भगवंताला म्हणत का रे काय कायम त्या कर्णाची स्तुती करतो. कर्ण उदार आहे, कर्ण उदार आहे. आम्ही उदार नाही काय? काय आम्ही कार्यक्रम, आम्ही दान धर्म, आम्ही अन्नदान, आम्ही सेवा करत नाही काय? पण आम्ही नाही दिसत तुला कायम कौतुक कर्णाचं. अरे नाराज होऊ नको धर्मराजा. भगवंत म्हटले कर्ण उदारच वेळा खरंच. अरे म्हणे आम्ही नाही का, तू उदार आहे तसं नाही, पण जितका कर्ण उदार आहे तितके तुम्ही नाही. कारण कर्णाचं दान हे धर्मातलं नाही, गुणातलं आहे, स्वभावातलं आहे. दारात कुत्रा आलं की कुत्र्याला भाकरी घालणं हे दानच आहे, पण कशातलं आहे? धर्मातलं दान आहे ते काय सगळ्यांना येतं का? काही काही नाव दयाराम, कुत्र्याला भाकर टाकत नाही. बाबे दयाराम
धर्मातलं दान येतं, स्वभावात येत नाही ना. देवानं परीक्षा म्हणून दो 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 पाऊस चालू होता. तो आवाज कमी जास्त होतोय देवाव्याचा, पण आवाज पाहिजे समोर, त्याचा खोला ना मनुष्य. एक दिवस दो दो पाऊस चालू आणि रात्री भगवंताने त्या पावसामध्ये मुसळधार पाण्यात एक जण धर्मराजाकडे पाठवला. दार वाजवलं त्यानं. धर्मराजा, ओ युधिष्ठिर महाराज आले ते दारात. काय रे बाबा, जरा एक मदत पाहिजे होती तुमच्याकडून. काय? माझी आई वारली, माझ्या आईचा मृतदेह जाळायला माझ्या घरी लाकडं नाहीये. तुम्ही तुमच्या घरचे लाकडं दिले तर उपकार होतील. अरे धर्मराजा म्हटले, एवढंच गड्या काय? सेवकाला बोलवलं, सांगितलं याच्या आईला अंत्येष्टीसाठी अंत्यविधीसाठी पाहिजे तेवढी लाकडं देऊन टाका. तो सेवक मग त्याला अपेक्षा होती कर्ण मला देईल, कर्णाची काही भेट होई ना. मग त्यानं अपेक्षा केली, कर्ण जिथं दिसला त्याला तिथं मागल. नेमकं झालं असं, कर्ण आणि दुर्योधनी फार चांगले मित्र. या दुर्योधनाची बायको माहेरी गेलेली होती. दिवाळी झाली तरी ते काही आली नाही. ती म्हणे माझा 1500 रुपयाचा हप्ता जमा होईल, मी त्याच दिवशी गावाकडे येईल. ती आलीच नाही. मग तिनं कर्णाला याला फोन केला, दुर्योधनाला. ती म्हणे मालक, माझा हप्ता आज जमा झाला, तुम्ही मला घ्यायला या. तो म्हणे आता मला आज मीटिंग आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या ना, आता तू या फोन येऊन राहिला. आमच्या बैठकी चालू झाल्या आता, नगरपंचायत डोक्यावर आहे, पंचायत समिती, त्यात आरक्षण अशी निघाले, त्यांनी तयारी केली, ते बाद झाले. आणि ज्यांचा काहीच संबंध नव्हता ते तयारीला लागले, आरक्षण आहे. मग आता काय करावं बुवा? ते म्हणे एक काम करा, तुमचं जमत नसेल तर मग मी उद्या येते. नाही नाही आजच ये. एक काम करतो, मी कर्णाला पाठवतो असं म्हटलं, फोन ठेवला. तेव्हा मोबाईल होते का मला माहिती नाही, पण दृष्टांतात मोबाईल घ्यावा लागतो महाराज तुम्हाला पटवून देण्याकरता. निरोप पाठवायची तेवढ्याला पद्धत. पण तिला निरोप दिला की मी मला जमत नाही, पण तू आजच ये, मी करतो काहीतरी व्यवस्था. दुर्योधनानं सांगितलं, कर्णा जातो का जरा तिला घेऊन ये, मी आपल्या बैठकी आवरून घेतो जरा वार्ड वाईज. बर, तो म्हणे मी जातो. तो तिला आणायला गेला भानुमतीला. नवरा आला नाही म्हणून ती पहिल्यांदा तर नाराज झाली. साहजिक आहे, कोणाची बाई असो. तर ती म्हणे आता नकार कसा द्यायचा, बसली रथात. निघाली. हा रथ हाकायला बसलेला. ज्या ब्राह्मणाला कर्णाचा शोध होता नेमका तो रथावर दिसला. राम 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 राम. राजे साहेब, काही दान पाहिजे होतं. काय? बोलीचं लग्न आहे, मुलाची मुंज आहे, पण दागिने नाही तिला. मग घरी या. घरी नाही. मी तो ब्राह्मण आहे जो एकदा एका दात्याचा चेहरा पाहिला तर परत त्याच्याकडे जात नाही. आता मला परत तुमच्याकडे आयुष्यात येता येणार नाही. मी ठरवलं एका माणसाला एकचदा मागायचं. अरे बापरे, कर्ण म्हणे तुम्ही ठरवलंय असं? मी ठरवलंय माझ्या जोडून कोणी परत जाणार नाही, तुम्ही ठरवलंय परत कोणाकडे जायचं नाही. थांबा, सोनं पाहिजे ना. तो म्हणे आपल्या जवळ तर नाही. पण भानुमती होती दुर्योधनाची बायको बसलेली. त्यावेळेला ती म्हणते 2 पैसे जास्त घ्या, पण दागिना असा द्या की अंगावर सजला पाहिजे, ओपून दिसला पाहिजे, मला शोभला पाहिजे. पण शेतकऱ्याची बायको ज्या वेळेला सोनाराकडे जाते त्यावेळेला ती म्हणते दादा असा दागिना द्या की अंगावर शोभून नाही दिसला तरी चालेल, पण माझा नवरा परत तुमच्याकडे हा दागिना मोडायला येईल. त्यावेळेला माझ्या नवऱ्याचं नुकसान होतं कामा नाही हो, त्याचे पैसे जाता कामा नाही. कारण तिला माहिती असतं हे यानं कोण्या परिस्थितीत आपल्याकरता तयार केलेले बनवलेले आहे. जाणीव असणाऱ्या स्त्री आहे महाराष्ट्रातल्या, खरोखरच आहे. चला, की तिच्या बापाच्या घरचं होतं वा, तिला राग आला पण तिनं दिलं. पण ती घरी गेल्यावर दुर्योधनाचीच वाट पाहत होती, लाल बुंद झालेली. फक्त येऊ द्या म्हणे. आता बाहेर राग आला की भांडे आदळतात, धनादण धनादण. ते भांडे का आदळत असतील बा, त्याच्यावर नवऱ्याचं नाव लिहिलेलं असतं. हाणू शकत नाही नवऱ्याला, पण निदान तेवढी तेवढा ताण घ्या. दुर्योधन म्हणे आवाज कशाचा आहे? अरे हा आवाज कोणाचा? अरे हा आवाज बायकोच्या रागाचा. आला दुर्योधन,
काय भानुमती अशी वेड्यासारखी करते, काय का झालं तुला? ती म्हणजे तुम्ही कामाला घ्यायला आले नाही. अगं मला काम होतं बाई. हं? एकदा हे 10-15 दिवस बिघडले की 5 वर्षाचं बिघडतं पुढचं आमचं. थोडं समजून घेत जा ना, निदान राजकारणी माणसाच्या बायकोनं तसं, कारण तो राजकारणीच होता ना उत्तम. बरं जाऊ दे, पण तुमचा मित्र अहो सगळे माझ्या बापाच्या घरचे दागिने एका ब्राह्मणाला देऊन टाकले. हो मालक, जाऊ दे जाऊ दे. काय जाऊ दे जाऊ दे, ते माझ्या बाप, मी दुसरे घेऊन देईल तुला. आपण माझ्या बापाच्या घरचे दागिने होते ते तुम्ही आता काहीच वाटत नाही तुमच्या मित्राने देऊन टाकले. तुम्हाला मला काही वाटत नाही, मला काही वाटणार नाही, तुला काही वाटू देऊ नको. का? तू नशीब समजतोय की त्या ब्राह्मणानं फक्त त्याच्या पोरीकरता दागिने मागितले. त्यानं कधी त्याच्या पोराकरता पोरगी बिरगी मागितली असती तर त्यानं माया विचार केला नसता, तुला देऊन टाकली असती त्याला, आणि मला सांगितलं असतं जाऊ दे तुला आणि मी दुसरी. एवढा करणं उदार आहे हो. तिनं जाऊन दर्शनच घेतलं, बरं झालं म्हणे बापा दागिन्यावर थांबले. याला धर्मातलं नाही, याला स्वभावातलं दान म्हणतात. विठ्ठल देवाचं दान हे स्वभावातलं आहे. आणि देतो कोणतं? अमरपदाचं. देवदार होणी बघता देतो अमरपदे. वासुदेवातलं स्थान आहे. तुम्ही फक्त करा देवा करता, काही सगळं दे. वाडासायासे मनुष्य जन्म पावावा, हे वाडासायासे मनुष्य जन्म पावावा. आवियाला पुरुषार्थ तो का वाया दवडा. वासुदेव आहे ना, ज्ञानोबारांचा वासुदेव आहे, सगळ्यात कठीण वासुदेव आपल्या परंपरेला. ओम नमो भगवते वासुदेवाया, या वासुदेवाचं एक वैशिष्ट्य आहे. ओम नमो भगवते वासुदेवा, हे जेवढे शब्द आहे. ओ पहिलं चरण ऊ नये, म दुसरं चरण म ऊ नये, ओम न तिसरं चरण न ऊ नये, नमो परत चौथं चरण म ऊ नये, नंतर वा पाचवं चरण व ऊ नये, 6वं चरण सऊ नये, 7वं चरण दऊ नये, 8वं चरण वरू नये. ओम नमो भगवते वासुदेवाय. काय ज्ञानोबारांची कल्पकता. लोक वाचत नाही, पाहत नाही. वृत्तपत्र वाचता माणसं 3-3 वेळा. उंदीर मारायचं औषध, मागचं पान सुद्धा वाचून घेता. रोज आहे ना ते. वृत्तपत्र वाचायला मनाई नाही, वृत्तपत्र वाचलंच पाहिजे, पण त्यानं उद्धार नाही ना होणार. उद्धार होण्याकरता ज्ञानोबारेच वाचावी लागतील. उद्धार होण्याकरता तुकोबाऱ्याच वाचावी लागतील. महाराज म्हटले वाचा, अनुसरण स्वीकारा आयुष्यात. अनुसरण शरणागती जर, अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. तुम्ही शरण येण्याचा धर्म जर पदोपदाला स्वीकारला तर तुम्हाला मला अमर होता येईल. निदान देहानं अमर नाही झालो तरी तुमच्या कार्यानं तुम्ही अमर राहाल. या देशामध्ये अमर कार्यानं अनेक राहिलेली माणसं आहे. स्वर्गीय R.R. पाटील आपल्या कर्मानुग्रह खात्यानं अमर झाले. काय महाराज, पोलीस भरतीमध्ये लागलेले अनेक तरुण R.R. पाटलाच्या उपकारानं पोलीस भरतीत लागले. त्या माणसानं मर्यादा, लिमिट्स कमी केल्या, योग्य सगळं चाकोरीत बसवलं. हो, अनेक काही चांगली माणसं झाली की ज्यांचं नाव या देशाला, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे नाव कधी हा देश विसरू शकत नाही. उत्तम लीडर, लिडरशिप ज्याला म्हणतात, उत्तम वक्ता. कसं वक्तव्य असावं. हिंदुहृदय सम्राट, सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव हा महाराष्ट्र कदापि विसरू शकत नाही. माझ्यासारखा सामान्य पोरगा मुंबईत कीर्तन करतो त्यावेळेला डोळ्याला धारा लागतात की पा ही सोन्यासारखी स्वप्न नगरी मुंबई. साऱ्या विश्वातली माणसं पोट भरायला मुंबईत येतात, साऱ्या देशातली. आणि ही मुंबई या मराठमोळ्या माणसानं, या मराठी माणसाकरता राखून ठेवली. नाही तर एक कजरीत गुजरातला निघून गेली असती. काय सांगावं तुम्हाला.
पण मुंबई स्वप्न नगरी महाराज. मुंबई सारखं शहर नाही, विश्व फिरून या तुम्ही. मुंबई मुंबईच आहे. किती लोकांना जगवते मुंबई याचा अंदाज मुंबईला नाही अजून. किती लोकांना सांभाळते. प्रत्येकाचं स्वप्न मुंबई आहे. मोठे मोठे अभिनेते, मोठे मोठे कलाकार आहे, मोठे मोठे खेळाडू आहे, राहायला दुसरीकडे गेले पण मुंबईत परत यावं लागलं त्यांना. मुंबई सोडून ते म्हटले आमचं मनच लागत नाही. की बिलाट आहे. मराठी माणूस हा भावनिक माणूस आहे. मराठी माणसात महाराष्ट्रीयन लोकांमध्ये राहण्याचा आनंद फार वेगळा आहे. त्यामुळं जगामध्ये कुठेही स्वैराचार माजेल, पण संत ज्ञानोबांच्या भूमीत, तुकोबारांच्या भूमीत, शिवरायांच्या भूमीत स्वैराचार कधी माजत नाही. आता इकडे तिकडे बॉम्बस्फोट सगळे होत आहे. दिल्लीला जेव्हा जेव्हा काही बॉम्बस्फोट महाराष्ट्रात झाले त्यावेळेला दहशतवादी संघटनेला त्यांच्या उभ्या हयातीच्या ताकदी वापराव्या लागल्या, उभ्या आयुष्याच्या. तेव्हा एक स्फोट होतो. एकदम कार्यक्षम राज्य आहे महाराष्ट्र. जगाला दिशा देणारा प्रांत आहे हा महाराष्ट्र. संतांची भूमी. या महाराष्ट्रात संतांचं उभं पीक आहे. उभं. अरे ते बाबा कोरेकर म्हणतात उभं पीक. उभं पीक म्हणजे पानं कमी झाडाला, आंब्याला, आणि कैऱ्या जास्त, याला उभं पीक म्हणतात. एकच ज्वारीचा दाना तीन तीन कच, याला उभं पीक म्हणतात. तसं इथं धर्माचं उभं पीक आहे. धर्म धर्म असं सांगून धर्म नसतो टिकत. ते काय धोतर आहे का? आज सोडलं न उद्या धरलं. धर्म म्हणजे काय? अरे धर्म शिकवा ज्ञानोबा नाही. यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तद्देवे तरोजना सयत प्रमाणम कुरते लोकस्तदनुवर्तते. एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. सगळ्यात मोठा धर्म आहे बदला, स्वैराचार, द्वेष या भूमिकेत जीवन जगू नका. आहे त्या गोष्टी परतफेड करायची तयारी जरूर ठेवा, पण दुपटीत. मानानं मान दुप्पट द्या. एखाद्यानं आपल्याला मान दिला, दुपटीनं परत करा. एखाद्यानं आपल्याला द्रव्य दिलं, दुपटीनं परत करा. पण याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, एखाद्यानं तुमचा अपमान केला, मुद्दामून टोचून तुम्हाला त्रास दिला, दुपटीनं परत करायची ताकद तुमच्या माझ्यात असली पाहिजे. आपण क्षत्रियांची पोरं आहे महाराज. शरणागती या धर्माबरोबर लढणं हा धर्म सुद्धा तुकोबारांनी आपल्याला शिकवला. तुम्ही लढत राहा. फार ताण घेत जाऊ नका जगाचा. काय होईल उद्या, काय होणार आहे ते होणारच आहे. एक सूत्र ठेवा, आओ तो वेलकम, जाओ तो भीड कम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो, बाकीचे फार लोड घेऊ नका. पुन्हा सांगतो ऐका, आओ तो वेलकम, जाओ तो भीड कम. आले तर स्वागत आहे, गेले तर गर्दी कमी आहे. किती लोकांचा आश्रय घेता जीवनात. किती तुम्ही नीट वागा. मी रोज सांगतो 40% समाज तुमच्या विरोधातच चालणार. त्या इंदोरीकरांनी त्यांच्या पोरीचा साखरपुडा केला, माणसांनी गोळी लावली. पोरीचा? अरे पोरीच्या उस बाप नाही पोरी करणार तर कोण करेल? काही भावना आहेत की नाही? विशेष वाईट या गोष्टीचं वाटलं सगळे हिंदू होते टीका करणारे, एक नव्हता परधर्मी. अरे तो काही फकीर माणूस आहे का घरचा? तो खानदानी रईस माणूस आहे. त्याचे भाऊ उत्तम, त्यांचे भाऊ क्वालिफाईड आहे, एज्युकेटेड आहे, शिकलेले आहे. ते स्वतः MSc BEd आहे, एक शाळा चालवता. काय चुकलं त्यांचं तुम्हाला मला सांगणं? कर्ज काढून पोरीचं लग्न करायचं असेल तर थोडक्यात करा, पण ज्या बापाकडे असेल पोरीला द्यायला त्याला सालंकृत कन्यादान करा. तो बरं म्हणतात सालंकृत कन्यादान. नका शिकांत पोरगी सोन्यानं सजवा, पण ज्याच्याकडे आहे त्यानं, त्याला नाही त्यानं का झाला उपटसूम व्यापार उद्योग करायचे आणि सगळा पैसा गोळा करायचा, नाही पुरलं तर कर्ज काढायचं. काय चूक आहे त्यांची? पण समाज आहे महाराज, समाजातला स निघून गेला. आता शिल्लक तेवढंच राहिलंय. त्यामुळं सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. अरे पोरीवर कोणी टीका करते? एकानं तर तो त्यांच्या मुलीचा गाडी पुढे भरून डान्सचा व्हिडिओ, त्याच्यावर विचित्र गाणं टाकलं. सांगा काय वाटत असेल त्यांना? आपल्या पोरीला, पोरी आपल्या बाडी, आपल्याला मुली बाडी दिल्या ना लोकांनी, आपल्या घरी ना. रे कोणाच्या महिलेचा अपमान करू नये महाराज. कोणाच्या मुलीचा अपमान काय करण्याचं? दुसऱ्याचं आपलं तसं दुसऱ्याचं पहा. आपल्या पोरीला कोणी वाईट म्हटलं पटीन आपल्याला, दुसऱ्याच्या पोरीवर टीका टिप्पणी करतो आपण. काय होणार आहे? मला वाईट वाटलं, व्यक्तिगत दुःख झालं. ते सगळे व्हिडिओ पाहिले. एवढ्या खाली कधी हा महाराष्ट्र नव्हता. कुठून पद्धत आली बुवा देव जाणे.
राजकारणात असंच चाललंय पवार काका. व्यक्तिगत आयुष्यावर टीका टिप्पणी करता लोक, मुलावर, बायकोवर, नातवावर. अरे ह्याला राजकारण पद मिळवण्याकरता रे. काय लेका पद भेटून भेटून भेटणार आहे. आमदार होशील, खासदार होशील, मंत्री होशील, पण माणुसकीशी नैतिकता तोडून, अंतर्मनातलं नातं तोडून नाही. शरद पवारांना आणि बाळासाहेब ठाकरेंना कधी युतीत आपण पाहिलं नाही, पण सोबत मैत्रीत पाहिलंय. युतीत नाही पाहिलं तो त्यांचा व्यक्तिगत जीवनाचा. अरे काय टीका करायची. बाळासाहेब म्हणायचे शरद मार फेरफटका सभा कशाला म्हणता, शरद म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी म्हणा, पण व्यक्तिगत संबंध तसेच सांभाळले. फार टोकाच्या भूमिकेत जीवन जगू नका. आयुष्य फार थोडे दिवस आहे महाराज. कोणाशी वैर करण्यात, विरोधाभास करण्यात, आपल्या आनंदात मस्तीत जीवन जगा. जगाचा ताण घेऊ नका. जगाचा ताण घेतला की तुम्ही छोटे व्हाल, पण साधूच्याच वाङ्मयाचा ताण घ्या. वेळोवेळी प्रेशराईज. ड्युटी इज ब्युटी, ड्युटी इज ब्युटी, ड्युटी इज ब्युटी. रोज बर्डन असावं माणसाला. आज काही पाठ नाही केला आपण, आज काही पाहिलं नाही लेख आपण, आज एखादी चाल नाही आली लेख आपल्याला, आज काही ओवी म्हटली नाही आपण. असं रोज विचार करा. तुमच्या अंतःकरणाची अवस्था खरोखर बदलून जाईल. आणि अंतःकरण स्थिती बदलली की खूप जीवन सुंदर आहे. शेती करणाऱ्या माणसाचं जीवन तर खरोखरच सुंदर आहे. खूप सुखी माणसं आहे. 2 पैसे आपल्या घरात कमी असतील, पण आपल्या घरासारखा आनंद नाही. आपल्या घरासारखं म्हशीचं दूध, गाईचं दूध, नातवंडांमध्ये खेळणं, रोज सोबत जेवणं, शेतातला भाजीपाला खाणं, आपल्या मित्रांमध्ये गप्पा मारणं, शेकोटीवर सगळ्या गावाची सुखदुःख जाणून घेणं, आनंद पैशावाले, अति पैशावाल्या लोकांकडे राहिलेलं नाही. त्यामुळं फार मोठी स्वप्न बघू नका. स्वप्न छोटी ठेवा, पण ती आनंदाची ठेवा. आनंदाचं उदाहरण स्वप्न घेऊन आले पाहिजे. तो गौरव म्हटलं आमचं स्वप्न होतं की आम्हाला आमचं नाव टिकवता आलं पाहिजे. तसंच झालं. आमच्या पश्चातही लोक आम्हाला म्हणतील भाग्य आम्ही तो का देखिएला, भाग्य आम्ही तो का. पोळ्याचा सण आला की बैलाला हार जास्तच घातले जातात. का? शोभून दिसला पाहिजे. पण इथं मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा आनंदानं स्वीकार आहे. विठ्ठल विठ्ठल अकरा ते 1 कीर्तन होतं. जरा वेळ मला या अडचणीची होती. मी अशोकरावांना म्हटलं थोडंसं लवकर. नाही म्हटलं बाबा जरा 1 वाजेपर्यंत मला नेमकं नाहादला कीर्तन हिंगोलीच्या पुढं, त्याच्यामुळे थांबता येणार नाही. राहिले 3 चरण. तुम्ही काय करार केला होता का आमच्यासोबत? पूर्ण अभंग सुटला पाहिजे म्हणजे काय गुन्हा दाखल करायचा?
पुढं पाहू त्याला काय तुकोबऱ्यांच्या भंगवानीची सेवा आहे ती 2 तासात कीर्तन होत नाही करावं लागतं होत बीत नसतं ते एकच सूत्र घ्या अमरपदापर्यंत जायचं असेल तर अनुसरण स्वीकारा तुम्ही ज्ञानी होणार नाही तुम्ही कदाचित सुखी होणार नाही पण तुम्ही तुमच्या स्थितीनं तुमच्या कर्मानं अमर व्हाल मग झाल्यानंतर पुढं काय न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधीही तुम्हाला गर्भवासाचं दुःख वाटणार नाही विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा आई लेकराचा सांभाळ करते तसा सांभाळ माऊली बनून परमात्मा तुमचा करेल तुमच्या रक्षणा करता येईल त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला तुकोबारे म्हटले आम्हाला रक्षण करायला आला तुम्हालाही येईल तुकया रक्षिता तो झाला न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे आदरणीय अशोकराव आणि त्यांचे बंधू कैलासराव खरोखर आईंप्रती श्रद्धा असलेली दोघी मुलं आहेत एक माझी सरपंच आहे आणि एक माझी विविध सहकारी सोसायटीची चेअरमन आहे आणि खरोखर चांगलं गावात जे काही योगदान करता येईल ते करण्याचा प्रयत्न या रोठे पाटील परिवाराने केला रोठे पाटील परिवाराची ही खरी श्रीमंती आहे जी आईच्या आशीर्वादाच्या रूपानं आज त्यांच्या दारात गोळा झालेली आहे तुम्ही आयुष्यभर केलेली तुमच्या आई वडिलांनी पेरलेलं शुद्ध बीज पेरलेले शुद्ध संस्कार आज फळाला आले एवढीच प्रार्थना करू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचं सहकार्य सदैव या रोठे पाटील परिवाराच्या पाठीशी असू द्या जसं तुम्ही कैलासरावांना या अशोकरावांना माया दिली तशीच माया तसंच प्रेम त्यांच्या लेकरांनाही द्या त्यांना सुद्धा आपण सांभाळून घ्या त्यांना आपलं म्हणा आणि उत्तम आरोग्य क्रांती सदाचार संपत्ती सुख शांती समाधान त्या घरामध्ये आई वडिलांच्या कृपेने नांदावं ही प्रार्थना करतो माझ्या बाणीला विराम देतो संतांचं ऐकत पुढे चला आपलं भलं होईल जर ऐकत नसाल तर आपल्याला त्याचा परिणामही भोगावा लागेल काय परिणाम आहे आवाज मोकळा करा हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं काळवाला सगळे 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 जरती जेवणी बा काळ बांधून येईल जरती जेवणी बा काळ बांधून जेवणी बा काळ बांधून येईल जरती जेवणी बा काळ बांधून येईल एका जणांनी आमचं काय बाजारी एका जणांनी आमचं बाजारी काय बाजारी काय बाजारी
धन्यवाद. हे सगळं घरी रोज आहे का? आनंद साजरा करा जीवनात. रोज हसत जा, रोज 4-5 किलोमीटर चालत जा, चांगला आहार खात जा, दही दूध तूप लोण्याचा आहार भरणा जीवनात वाढवा. 2 पैसे कमी कमवले तरी चालतील, कमी असले तरी चालतील, पण हसून खेळून मोकळं खळखळाट घराचा असू द्या. थोडे दिवस जगा, पण चांगलं जगा बाबा. एवढाच आग्रह आपल्या सगळ्या संतांनी केला की आयुष्य निश्चित जगूया आणि एक दिवस या इहलोकाचा निरोप माता रुक्मिणी आईसारखा घेऊया. पांडुरंगाला प्रार्थना आहे, देवा एक रुक्मिणी नावाची कैलासरावांची या अशोकरावांची माऊली तुझ्या दारात येते, तुझ्या चरणाजवळ त्या माऊलीला जागा दे आणि या पोरांचं भलं कर. मुक्ताबाई मुक्ताबाई कोणी उठू नका. 2 मिनिटं, फक्त 2च मिनिटं. खाली बसा, खाली बसा. 2 मिनिटं बसा. फुले महाराजांच्या कीर्तनाने आपण सर्व मंत्रमुग्ध झालो. कैलासवासी आमचे मित्र शिवाजी पाटील रोटे यांच्या धर्मपत्नी श्रीमती रुक्मिणीबाई रोटे, अशोक आणि कैलासच्या मातोश्री, त्यांचा आज प्रथम वर्ष पूर्ण कीर्तनाचा वर्षानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. फार चांगली व्यवस्था आणि सगळ्यांनी मन भरून कीर्तनाचा लाभ घेतला. आमच्या मित्रानंतर श्रीमती रुक्मिणीबाईंनाही जावं लागलं. पोरांनी चांगलं केलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, त्यांच्या मुलांच्या वतीने श्रीमती रुक्मिणीबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. महाराज लग्नच होते.